राज्याच्या राजकारणात अमित शहांच्या हस्तक्षेपाशिवाय काही घडलं आहे का? 2019 नंतर राज्याच्या राजकारणात जे काही घडतं त्यामागे महाशक्तीचा अर्थात अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा थेट हस्तक्षेप असतो हे आजवर दिसून आलेलं आहे. ठाकरे भाजपची साथ सोडून मवियासोबत गेल्यानंतर तर हा हस्तक्षेप वाढलाच नाही तर अमित शहांनी थेट कंट्रोल घेऊनच महाराष्ट्राच्या राजकारणाची वेसण हाती घेतल्याचं बोललं जाऊ लागलं. एकनाथ शिंदे यांचं बंड, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्यास भाग पाडणं, अजित पवारांना सोबत घेणं, विधानसभा निकालानंतर फडणवीसांच्या हाती पुन्हा सूत्र देणं, इथपासून ते कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचा हस्तक्षेप अति झाल्यानंतर थेट चव्हाणांना बॅकफुटवर येण्यास सांगण्यापर्यंत अमित शहा राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट घेताना दिसून आल्याचं बोललं जातं. साहजिकच अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्याचं अपघाती निधन झाल्यानंतर पुढे काय हा मुद्दा अमित शहांच्या हस्तक्षेपाशिवाय राष्ट्रवादी पक्षाने आपल्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा म्हणून सोडवला असं म्हणता येत नाही. उलट अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून चाललेल्या घडामोडी अमित शहांनी हेरल्या, त्यानंतर राजकीय समीकरणांची नोंद घेतली आणि तिथूनच पुढे सर्व घडामोडी घडत गेल्या. अमित शहांच्या नजरेतून नेमकी कोणती गोष्ट सुटली नाही, त्यानंतर अमित शहांनी तात्काळ पुढे काय हा मुद्दा का आणि कशासाठी निकालात लावला समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. राष्ट्रवादी पक्षासाठी, राज्यातल्या राजकारणासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी अजित पवारांचा अपघात आणि अजित पवारांचं निधन ही ज्याप्रमाणे धक्कादायक गोष्ट होती त्याचप्रमाणे ती भाजपसाठी होती. भाजपचे प्रमुख नेते आणि पक्षाचं हायकमांड यांना देखील अजित पवारांचं निधन हा धक्का होता. मात्र भाजप हा 24 तास इलेक्शन मोडमध्ये राहणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. या धक्क्यातून सावरतानाच पुढे काय हा प्रश्न भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चेत आला होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांना असणारा सामाजिक आधार. मराठा, ग्रामीण, बहुजन, मुस्लिम, साखर कारखानदार, शेतकरी असा आधार अजित पवारांमुळे भाजपसोबत जोडला गेला होता. आजवर या आधाराच्या शोधात भाजपने गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातून अकलूजचे मोहिते पाटील, साताऱ्याचे भोसले घराणे, कोल्हापूरचे महाडिक अशा अनेक घराण्यांना आपल्यासोबत घेण्यात यश मिळवलं होतं. राष्ट्रवादी पक्ष हा स्थानिक नेत्यांच्या इकोसिस्टीमवर चालतो आणि ही इकोसिस्टीम सहजासहजी भेदता येत नाही याची जाणीव असल्यानेच भाजपने हे पक्षप्रवेश आजवर केले. अगदी काल परवापर्यंत बबनदादा शिंदे, राजन मालक अशी घराणी देखील आपल्याकडे खेचून घेण्याची यंत्रणा लावली होती. पण या राजकारणाचा मूळ आधार होते ते पवार. शरद पवारांकडून हा आधार आपल्याकडे खेचून घेण्यात अजित पवारांनी यश मिळवलं होतं. एकाच वेळी अशा अनेक पॉकेटसोबत राजकीय व्यवहार करण्यापेक्षा अजित पवारांच्या गटासोबत तडजोड करत पश्चिम महाराष्ट्र, मराठा राजकारण, बहुजन मुस्लिम राजकारण, साखर कारखानदार, शेती अशा फॅक्टरवर भाजप आपली स्पेस व्यापत होता. किमान अजित पवारांमुळे भाजपला सत्तेचा हा आकडा गाठणं सोपं ठरत होतं. पण हा सामाजिक आधार अजित पवारांच्या जाण्यामुळे भाजप गमावू शकतो याची तात्काळ जाणीव केंद्रीय नेत्यांना झाली. त्यातूनच दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अजित पवारांच्या निधनामुळे भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून देण्यात आल्या. अपघात की घातपात अशा चर्चा तेव्हा सुरू झाल्याच होत्या आणि या चर्चा फक्त शरद पवार संपुष्टात आणू शकतात, यामागे राजकारण आहे हे देखील पवार अधोरेखित करू शकतात, हे देखील भाजपने त्या क्षणीच हेरलं. पर्यायाने अपघाताच्या दिवशी शरद पवार समोर आले आणि घातपाताच्या चर्चेला पूर्णविराम देऊन गेले. पण हे करताना पवारांनी या चर्चा कलकत्त्यातून म्हणजेच ममता बॅनर्जींकडून सुरू असल्याचं देखील अधोरेखित केलं. थोडक्यात काही लोक या अपघाताचं राजकारण करू पाहतायत, हे राजकारण भाजप विरोधातलं आहे आणि त्यात तथ्य नाही हे पवारांनी स्पष्ट केलं. वास्तविक इथे शरद पवार आणि भाजपाशी तडजोड झाली आणि हे स्पष्टपणे अधोरेखित झालं होतं. शरद पवार पुन्हा नेतृत्व घेतील किंवा भाजपचं हायकमांड तशा प्रकारे ते घडवून आणेल हे जवळपास दिसत होतं. मात्र या सर्व घडामोडींना ब्रेक लागला तो दुसऱ्या दिवशीच्या अमित शहांच्या उपस्थितीने. अमित शहा अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले. असं सांगण्यात येतं की इथे सुप्रिया सुळे आणि एकूणच पवार कुटुंबाची बॉडी लँग्वेज अमित शहांच्या नजरेतून सुटली नाही. शरद पवारांकडे सूत्र जाताच शरद पवार गटाच्या नेत्यांना अजित पवार गटावर वरचढ ठरता येईल किंवा सत्तेची अंतिम सूत्र शरद पवारांमुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाच्याच नेत्यांकडे जातील याची नोंद अमित शहांनी घेतली. त्यामुळे कालपर्यंत शरद पवारांसोबत राजकीय व्यवहार करू पाहणारी भाजप
अजित पवार गटाच्या नेत्यांचा कौल आजमावू लागली. अंत्यसंस्कार होताच अजित पवार गटाचे प्रमुख असणाऱ्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अमित शहांनी चर्चा केल्याचं सांगण्यात येतं. या चर्चेतूनच पुढची दिशा अधोरेखित झाली. अजित पवारांच्या निधनामुळे नेतृत्वावरच आघात झाला आहे. नेतृत्व नसणाऱ्या अजित पवार गटाला लवकरात लवकर समोर चेहरा दिसला नाही तर हा संपूर्ण गट सैरवैर होईल. शिवाय या नेत्यांवर शरद पवारांचं नेतृत्व थोपवलं जाईल अशी भूमिका पटेलांनी शहांना बोलून दाखवली असंही सांगण्यात येतं. अजित पवार गटाची बाजू समजून घेतल्यानंतरच शरद पवारांना टाळून निर्णय घेण्याचं आणि तोच निर्णय भाजप मान्य करेल अशा सूचना दिल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतरच प्रमुख 4 नेत्यांनी बारामतीच्याच हॉटेलवर चर्चा केली. या चर्चेत शरद पवार पार्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवतील, त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल याचे अंदाज अमित शहांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना आले होते. पर्यायाने एका नेत्याने सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याप्रमाणेच नरहरी झिरवाळांचं सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं स्टेटमेंट आलं. इथे सर्व नेते बोलले असते तर शरद पवार गटाकडून हालचाली करण्यात आल्या असत्या. त्या टाळण्यासाठी प्रमुख नेते न बोलता झिरवाळांनी बोलावं असं ठरवलं गेलं. सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा त्यामुळेच वाऱ्यासारखी पसरली. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त शरद पवारांचं नेतृत्व अजित पवार गटातल्या प्रमुख नेत्यांना नको होतं म्हणून अमित शहांच्या पुढाकारातून हा निर्णय झाला असेल का? तर नाही. त्यासोबत सामाजिक आधाराची जी काही गणितं आपण मांडली ती देखील इथं महत्त्वाची ठरतात. यातला पहिला आधार सहानुभूतीचा फॅक्टर. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पुन्हा एक झालं असतं तर सहानुभूतीचा मोठा फॅक्टर पुन्हा राष्ट्रवादीच्या मागे उभा राहिला असता. राष्ट्रवादीला मर्यादित करत असताना जो वोट शेअर कधीच आपल्याकडे येऊ शकत नाही अशा वोट शेअरला आपल्यासोबत ठेवणं ही भाजपची स्ट्रॅटेजी. मात्र त्याचसोबत हा वोट शेअर मर्यादित करण्याचं राजकारण देखील भाजप करताना दिसते. त्यामुळे अजित पवार सोबत आले तरी राजन पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे पक्षप्रवेश थांबले नाहीत. अजित पवारांच्या नसण्याचा मोठा लाभ पवारांना घेता आला असता आणि सहानुभूतीच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा व्यापक प्रमाणात पसरली असती. हे होऊ न देणं हेच भाजपचं प्रमुख टार्गेट होतं. अजित पवारांबाबतची सहानुभूती पॉवर फॅक्टरमध्ये तयार होणं, त्यातून समांतर ताकद निर्माण राहण्याची भीती भाजपसमोर असल्यानेच पॉवर फॅक्टर डाऊन करण्यासाठी, पवारांना पुन्हा वरचढ होऊ न देण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात ही हालचाल करण्यात आली. आता मुद्दा येतो तो अमित शहांनी असं काय हेरलं की ज्यामुळे कालपर्यंत शरद पवारांना पर्याय म्हणून पाहणाऱ्या अमित शहांनी तटकरे आणि पटेलांना हिरवा कंदील दिला. तर त्याचं कारण पवारांच्या बाबत असणारी अविश्वासू राजकारणाची इमेज. 2014, 2017, 2019 अशा अनेक वेळा शरद पवारांसोबत भाजपने बैठका केल्या. 2014 साली बाहेरून पाठिंबा देताना पहिला शिवसेनेची मैत्री तोडा असं पवारांनी भाजपला सुचवलं होतं. मात्र तुम्ही आधी सोबत येण्याची अट अमित शहांनी सांगितली होती. 2017 साली देखील मुंबई महानगरपालिकेवरून भाजप सेना आमनेसामने आल्यानंतर पवार भाजप बैठका झाल्या होत्या. 2019च्या पहाटेच्या शपथविधीच्या घडामोडी देखील पवारांच्या सूचनेवरून झाल्या होत्या. त्यातूनही पवारांनी माघार घेतली होती. अर्थात अजित पवारांच्या पश्चात सहानुभूतीचं राजकारण आपल्याला स्वतंत्रपणे निर्माण करता येऊ शकतं हे शरद पवारांना जाणवलं असतं तर त्यांनी भाजपसोबतचं विलिनीकरण संपुष्टात आणलं असतं. पवारांच्या या अविश्वासू राजकारणाची भीती अमित शहांना होतीच. दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून पवारांची बार्गेनिंग पॉवर कायमची संपुष्टात येऊ शकते हे देखील अमित शहांच्या नजरेने हेरलं होतं. अर्थात अंत्यसंस्काराच्या दिवशी उपस्थित राहिल्यानंतर अजित पवारांच्या मृत्यूनंतर होणारा सहानुभूतीचा फॅक्टर, त्यावर पवार फॅक्टरला मिळणारे यश आणि यातून शरद पवारांना व्यक्तिगत पातळीवर होणारा फायदा हे राजकारण ओळखूनच भाजपच्या हायकमांडकडून तात्काळ सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि पवारांच्या हाती आलेली संधी खेचून घेण्यात आली.